सगळ्यांची पलापली झालेली आहे. सगळे इकडे तिकडे पलावले बघा. तर पावसाने आपल्याला चमो दिलेला आहे. नाही इथं पाऊस नाही. हे बघा सगळे लपलेले इकडे तिकडे. बारकाद्या बघा बारकाद्या. जेसीबी शपथ. बुट्टा बघा बुट्टा. बाप्पाची बुट्टा बघा. मात्रे बघा मात्रे डायरेक्ट पाण्यात. मात्रे भेगायचे आहेत का काय? त्याने घेतली बुटा धुवाला. बारक्याचा कुठल्या पासून एंटर येऊ भूषण बघा 5 किलो निघल. आई शप्पथ आहे बघ किती निघाला बघा किती निघाला. मला तुम्ही आपला चकवाड टाकलं तर गरम गरम आणि भेटलाय आधींशी काढून डायरेक्ट टाकला चहा मध्ये. तो तंदुरी चहा. पैसे का लागले बाबू मागा. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज तारीख आहे 13 मे. तर आपल्याला संध्याकाळचा साखरपुडा आहे आणि आपण आलो आहे उमरोलीला. आपल्याला उमरोलीवरून जायचं दहिसरला जायचं आपल्याला. तर पावसाचं क्लायमेट झालं आहे चांगल्याच प्रकारे. इथं दिसतं तुम्हाला तर टेम्पो लागला आहे. तर एक जाऊ पण मांडवा जाऊ. सर्व झालेले आहे. सगळ्यांची पलापली झालेली आहे. सगळे इकडे तिकडे पलावले बघा. तर पावसाने आपल्याला चमो दिलेला आहे. नाही इथं पाऊस नाही. हे बघा सगळे लपलेले इकडे तिकडे. पाऊस जोरात पडायला लागला जोरात. आला 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 बेकार आला बेकार पाऊस. सगळी पलाली बरं आपली इकडे तिकडे. जैन गोल आणले कोण. जैन गोल आणले झाकून टाकाला. बारकेदा सिमेंटची गोल आणले झाकून टाकाला. जय जय बाळा असं काय करतो तू बाळा. सिमेंटची गोल आणले. सामान सगळा भिजले पावसा. आमचा सगळी पोरं इकडे तिकडे पालली ना आमची. आणि एक या साईडला पोरं आहेत. त्यासाठी पावसाने वाट लावून गेलेला पाऊस. तोडक्यासाठी पाऊस पडत करून हात भिजले. परत टेम्पो तर पण आलोय. बुटं काढली चपला घातली नाही त्यांना. कारण की बुट चांगल्याच प्रकारे फुटतील. अजून पाऊस गेला ना. अजून पाऊस पडतो. आम्ही भिजलो सगळे बघ. फार भिजलोय. डायरेक्ट जाऊ पहिला का झाला पण दुसरा का घेऊ. तेवढा साखरपुडा नाही घेऊ. बारकाद्या बघा बारकाद्या. जेसीबी शपथ. बुट्टा बघा बुट्टा. बाप्पाची बुट्टा बघा. मात्रे बघा मात्रे डायरेक्ट पाण्यात. मात्रे फेकायचे आहेत का काय? फेकायचे आहेत का कुठं चांगला चपली यायचं काय फेकायचे आहेत का? जय काय बघा माझे का माझे शेतात गेलं शेत.
आपला झालं आहे उमरवलं त्या बाजून. आता चालू डायरेक्ट आपण दहिसर नागावला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू. 2 रिक्षा आपल्या गाडी. आपल्याला जायचं आहे तिकडून अविनाश मास्तरच्या मुलाचं लग्न तिकडे आपल्याला आयर पॅकेट यायचं आहे म्हणून रिक्षा घेतलेला आपण. तर डायरेक्ट जाऊ पण डायरेक्ट दहिसर नागावला जाऊन भेटू. काय भेटू मला अरे आता तर हां भेटेल ना भेटेल. मित्रांनो आपण आलो आहे कुडाळी गावाची. इथं चहा पिऊ मस्त तंदुरीचा पिऊ आणि स्टॉल बघितलं तंदुरीचा चहा पिऊ. टेम्पो आपला इथे मागून बघा तंदुरीचा कसा बनवतो बघा. इथे कुल्हड आहे कुल्हड आणलं तर गरम गरम आणि एक भेटला आहे आधींशी काढून डायरेक्ट टाकला चहामध्ये तो होते तंदुरी चहा. अरे ना पण लोकेशनला आपल्या समोर आईस्क्रीममध्ये खाऊन झालेले आणि आता थोड्याच मिनटामध्ये अंगठी घालायचा कार्यक्रम चालू होईल. सगळे पोरं बसले आपले गाणे मारायचे. तर गाणी वाजवायला बसलो आपण सर्वजण. एक गाणं झालं आपला ते पायजामा मला आले झोप आमच्या पायजामा झोपायली का झोप काढली रात्री लवकर उठले का बघ तुला भाऊजा होते ते पैसे का लाग में वापस मांगा काका पैसे माझ्याकडे मागा बोलते.
आपण जेवायला आता गाणी अजून झाले आपली, जेवून घेऊ पटक्यात. तर 11:30 वाजलेले आहेत आणि निघाला साखरपुडा. तर वाजवा चालू करायचं आपल्याला. काटे विसरलं, कोणच्या हातात काटे दिसत नाही, सगळ्या काट्या डिंबोमध्ये आहेत. गेल्या मोदी आम्हाला. मित्रांनो झालं आपला वाजून आता. स्कूल बुकिंग नाच होती मस्त की जाम एन्जॉय केले. तुम्ही बघले असं न्यू डायलॉग चांगले बोलले खूप बोलल्याने आपल्या बोलून दाखवलं आणि पब्लिक सगळे थांबले इथं. भरपूर पब्लिक नाचते तरी पण बाहेर काढताना. तर आता डायरेक्ट जाऊ पण आपल्या घरी. पोरं आपले निघालेले डायरेक्ट घरी जाऊन भेटू. चला नाणे आता ती रिक्षा बघा, रिक्षा परारी परारी कडक केले कडक. मागं साऊंड आहे JBL. JBL तर नाही साऊंड कुठलं आहे? JBL तर साऊंड लावलंय. आपल्या गावातील लोक बघा इथं दिसायला येते दिसायला कमल्या गावातले पुढे बघा गावातले लोक. ए गोचो काय करते तू? जेवलीस? जेवलीस? जेवलीस काय? हा कुठे गेलती? गेलती कुठं?
मित्रांनो आपण आत्ताच घरी आलो. आता वाजलेत काहीतरी 12 वाजलेले आहेत. आणि आजचा साखरपुडा जरा लवकर झाला कारण की संध्याकाळच्या साखरपुडा नाही करून वरातीसारखं टाईम होतच होतो. कारण की काही साखरपुडा 1-2 वाजताच असतात संध्याकाळच्या. तर आजचा जरा लवकर झाला. आपण 12 वाजता घरी आलो. तरी ते बराच लांब होता, कल्याणमध्ये होता साखरपुडा. आणि तुम्ही बघितलं तर सकाळी दुपारच्या टायमाला आपण नवऱ्याच्या घरी गेलो तेव्हा भरपूर पाऊस पडला. म्हणजे पहिल्याच गाण्याला पाऊस आला होता. पार चपलं पार कामात गेली होती. बारक्याची बुटं तर पूर्ण चिखलामध्ये मागली पूर्णपैकी. पार बुटं फुगले त्याची. तर आणि कल्याणला का पाऊस पडलाच नाही. तर मजा आली खूप कॉलला आजच्या. बाहेरगावून साखरपुडा द्यायचा होता. तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला ब्लॉग आपण इथेच एंड करू. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ.